हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिस्ट्रीचा अत्यंत महत्त्वाचा व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक पाहणार आहे, जो की गव्हर्नर जनरल्स आणि व्हायसराय ऑलमोस्ट सर्वच परीक्षांमध्ये या टॉपिकवरून प्रश्न विचारले जातात. आता हा टॉपिक नक्कीच कन्फ्युजिंग आहे, बट आपण सर्वात इझी वेने स्टोरी स्वरूपात हा टॉपिक समजून घेणार आहे. चला तर आता वेळ न घालवता व्हिडिओ स्टार्ट करू. आता सुरुवातीला आपण कोणाकोणावर फोकस करणार आहे ते एक वेळ पाहू. रॉबर्ट क्लाइव्ह, वॉरन हेस्टिंग्स, कॉर्नवॉलिस वेलेस्ली, लॉर्ड हेस्टिंग्स, विल्यम बेंटिक, चार्ल्स मेटकाफ, लॉर्ड डलहौसी आणि कॅनिंग यांवर आपण फोकस करणार आहे. जसे बाकीचे गव्हर्नर पण आपण पाहणारच आहे, बट फोकस यांच्यावर असेल आपला. स्टोरी स्टार्ट करू. बघा, स्टोरी स्टार्ट होते इसवी सन 1600 पासून. इंग्रजांनी भारतासोबत व्यापार करण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली होती. कधी केली होती? इसवी सन 1600 मध्ये. त्यावेळी दिल्लीवर मुघल बादशहा जहांगीरचे शासन होते. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने जहांगीरला भारतात व्यापार करायची परवानगी मागितली आणि जहांगीरने ती दिली आणि इंग्रजांनी भारतात व्यापार करायला सुरुवात केली. आता पुढे जाऊन 1757 मध्ये ब्रिटिशांनी बंगालवर आक्रमण केले आणि हे युद्ध कोणते होते तर तुम्हा सर्वांनाच माहीत आहे, हे प्लासीचे युद्ध म्हणून ओळखले जाते. अशा प्रकारे इंग्रजांनी बंगालवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. आता पहा, इथून आपण आपल्या टॉपिककडे वळते. हे युद्ध इंग्रजांनी रॉबर्ट क्लाइव्हच्या अंडर जिंकले होते. कोणाच्या? रॉबर्ट क्लाइव्हच्या. आणि त्यामुळेच भारतात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी चालवण्यासाठी रॉबर्ट क्लाइव्हलाच बंगालचा पहिला गव्हर्नर बनवण्यात आले. मग भारतात नियुक्त होणारा बंगालचा पहिला गव्हर्नर कोण बनला तर तो रॉबर्ट क्लाइव्ह बनला. शब्दावर लक्ष ठेवा, काय आहे बंगालचा म्हटलं मी. बंगालचा पहिला गव्हर्नर कोण बनला? तो बनला रॉबर्ट क्लाइव्ह. आता लेक्चर डिटेलमध्ये स्टार्ट करण्यापूर्वी आपण तो स्टडी कसा करणार आहे त्यावर एकदा ओव्हरव्ह्यू टाकू. तर 1757 ते 1772 पर्यंत ब्रिटिश सरकारचे जे सर्वोच्च पद होते ते बंगालचा गव्हर्नर हे होते. त्यानंतर 1773 ते इसवी सन 1832 या कालखंडात 1773 मध्ये रेग्युलेटिंग ॲक्ट झाला आणि ब्रिटिश सरकारचे भारतातील सर्वोच्च पद झाले बंगालचा गव्हर्नर जनरल. आणि त्यानंतर 1833 ते 1857 या काळात भारताचा गव्हर्नर जनरल झाला, म्हणजे 1832चा चार्टर्ड ॲक्ट. त्यानंतर बंगालचा गव्हर्नर जनरल भारताचा गव्हर्नर जनरल बनला आणि पुढे जाऊन 1857चा उठाव झाला आणि मग त्यानंतर राणीचा जाहीरनामा, त्यानुसार भारताचा गव्हर्नर जनरल व्हायसराय झाला. तो कधी? 1858 ते 1946. आणि भारत 1947ला स्वतंत्र झाल्यावर व्हायसराय पद नष्ट करण्यात आले आणि पुन्हा गव्हर्नर जनरल पद देण्यात आले. ते कधी? 1947 ते 1950 या दरम्यान. आता चला एक एक गव्हर्नर डिटेलमध्ये पाहू. आपण पाहिले की बंगालचा पहिला गव्हर्नर बनला होता रॉबर्ट क्लाइव्ह. मग त्याच्याच काळापासून आपण सुरू करू. रॉबर्ट क्लाइव्हने आपल्या शासनकाळात दुहेरी शासन व्यवस्था लागू केली होती. आता दुहेरी शासन व्यवस्था म्हणजे काय तर ज्या व्यवस्थेत शासन दोन शासकांच्या हातात असते त्याला दुहेरी शासन व्यवस्था म्हणतात. मग उदाहरण द्यायचे झाले तर आपला देश भारत याचे सर्वात चांगले उदाहरण आहे. लक्षात राहण्यासाठी आपण ही सुविधा करू. अशा स्वरूपात मिळते जुळते असं तुम्ही लक्षात ठेवा. बघा, भारतात शासन व्यवस्था दोन हातांमध्ये आहे, केंद्र सरकार आणि राज्य सरकार. तर केंद्र सरकारकडे ट्रान्सपोर्ट, करन्सी हे विषय आहेत आणि राज्य सरकारकडे आरोग्य, पोलीस, एज्युकेशन हे विषय आहेत. तर भारतात अशी दुहेरी शासन व्यवस्था आहे. मग रॉबर्ट क्लाइव्हने देखील याच सिस्टीमला लागू केले होते. आता रॉबर्ट क्लाइव्हच्या काळात बंगालचे प्रशासन बंगालचा नवाब पाहत होता आणि सैनिक संरक्षण, दिवाणी, करवसुली व न्यायदानाचे अधिकार हे सर्व ईस्ट इंडिया कंपनीच्या हातात होते. रॉबर्ट क्लाइव्हपासून आपल्याला ही दुहेरी शासन व्यवस्था सुरू झाली हे लक्षात ठेवायचे. आता रॉबर्ट क्लाइव्हनंतर लॉर्ड वेलेस्ली, कार्टियर आणि त्यांच्यानंतर 1772 मध्ये वॉरन हेस्टिंग्स बंगालचा गव्हर्नर बनला. मग आपल्याला वॉरन हेस्टिंगचा कार्यकाळ व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. आता पहा, वॉरन हेस्टिंग याच्या कार्यकाळात 1773 मध्ये रेग्युलेटिंग ॲक्ट आला होता आणि या ॲक्टनुसारच बंगालचा गव्हर्नर जनरल बनला. बघा, मग तुम्हाला विचारले की बंगालचा शेवटचा गव्हर्नर कोण आणि बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण, तर त्याचं उत्तर काय असेल? त्याचं उत्तर असेल वॉरन हेस्टिंग्स. कोण? वॉरन हेस्टिंग्स. आता या ॲक्टचा मुख्य उद्दिष्ट काय होता तर
ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रण ठेवणे या ॲक्टचा मुख्य उद्दिष्ट होता. यासोबतच या ॲक्टद्वारे 1774मध्ये कलकत्ता येथे सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्यात आली होती आणि त्याचे पहिले न्यायाधीश कोण होते तर ते होते एलिझा इम्पे. कोण? एलिझा इम्पे. याच्याच कार्यकाळात सर विल्यम जोन्सने एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलची स्थापना केली होती. तसेच भारतातील पहिले वृत्तपत्र द बेंगॉल गॅझेट याच्याच कार्यकाळात सुरू झाले होते. याच्याच कार्यकाळात 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टमधील कमतरता भरून काढण्यासाठी 1784मध्ये ब्रिटिश संसदेने ईस्ट इंडिया ॲक्ट पारित केला होता आणि या ॲक्टद्वारे इंग्लंडमध्ये एक नियंत्रक बोर्ड स्थापित करण्यात आले होते. आता एक पॉईंट लक्षात ठेवा, हेस्टिंग्जला हा ईस्ट इंडिया ॲक्ट अजिबात पसंत नव्हता आणि त्याला हा ॲक्ट पसंत झाला नाही आणि त्याच्या विरोधात त्याने आपला राजीनामा दिला आणि त्यामुळे याच्यावर ब्रिटिश पार्लमेंटने महाभियोग देखील चालवला होता. हा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आणि आता पुढे जाऊन त्याच्या जागी बंगालचा गव्हर्नर जनरल बनला कॉर्नवॅलिस. कोण? कॉर्नवॅलिस. आता लॉर्ड कॉर्नवॅलिस यालाच भारतातील सिव्हिल सेवेचा जनक असे संबोधले जाते. यानेच भारतात पोलीस सेवा सुरू केली होती. आता याच्या कार्यकाळात 3 प्रमुख कामं झाली होती. ती कोणती ते पहा. त्यामध्ये पहिले सिव्हिल सेवा, दुसरे पोलीस आणि तिसरे कायमधारा पद्धत. त्याच्यानंतर सर जॉन शोर आला आणि याच्या कार्यकाळात मराठे आणि निजाम यांच्यामध्ये खारदाचं युद्ध झालं होतं. त्याच्यानंतर लॉर्ड वेलेस्लीच्या काळात चौथे अँग्लो म्हैसूर युद्ध झाले आणि यानेच प्रेसवर प्रतिबंध लावला होता आणि तैनाती फौजेची पद्धत लॉर्ड वेलेस्लीनेच सुरू केली होती. यानंतर परत कॉर्नवॅलिस आला आणि याचा आता उत्तर प्रदेश गाझीपूरमध्ये मृत्यू झाला होता आणि कॉर्नवॅलिस नंतर सर जॉर्ज वार्लो आला आणि याच्या कार्यकाळात वेल्लोरच्या शिपायांचा बंड झाला होता. हा पॉईंट लक्षात ठेवा. जॉर्ज वार्लोच्या काळात. जॉर्ज वार्लो नंतर लॉर्ड मिंटो नंतर लॉर्ड हेस्टिंग आला. आता लॉर्ड हेस्टिंगबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती पाहू. पहा, आता ज्यावेळी हेस्टिंग बंगालचा गव्हर्नर होता त्यावेळी 1820मध्ये मद्रासचा गव्हर्नर होता थॉमस मुनरो आणि या मुनरोनेच मद्रासमध्ये रयतवारी व्यवस्था सुरू केली होती. हा पॉईंट लक्षात ठेवा. आता तुम्हाला विचारले की रयतवारी पद्धत कुणी सुरू केली तर ती केली थॉमस मुनरोने आणि ती कुठे? मद्रासमध्ये. आणि फिरवून तुम्हाला विचारलं की रयतवारी व्यवस्था लागू झाली तेव्हा बंगालचा गव्हर्नर कोण होता तर त्याचं उत्तर काय असेल? त्याचं उत्तर असेल लॉर्ड हेस्टिंग्स. बघा, लक्षात ठेवा, लॉर्ड हेस्टिंग्स. त्यानंतर लॉर्ड ॲमहर्स्ट आला आणि ॲमहर्स्ट नंतर लॉर्ड विल्यम बेंटिक बंगालचा गव्हर्नर जनरल झाला. याच्याच काळात 1833मध्ये चार्टर्ड ॲक्ट आला आणि याच ॲक्ट अंतर्गत बंगालचा गव्हर्नर जनरल ब्रिटिश भारताचा पहिला गव्हर्नर जनरल झाला. मग आपण असे म्हणू शकतो की बंगालचा शेवटचा गव्हर्नर जनरल होता बेंटिक आणि ब्रिटिश भारताचा पहिला गव्हर्नर जनरल देखील होता लॉर्ड विल्यम बेंटिक. म्हणजे बंगालचा शेवटचा गव्हर्नर जनरल बेंटिक आणि ब्रिटिश भारताचा पहिला गव्हर्नर जनरल पण तो बेंटिक. याच्या काळात अनेक महत्त्वाची कामे झाली ते आपण थोडक्यात पाहू. तर त्यामध्ये 1828मध्ये इमान कमिशनची स्थापना, 1829मध्ये सती प्रथाबंदी, 1835मध्ये इंग्रजी शिक्षणाचा कायदा, 1835मध्येच कलकत्ता येथे कलकत्ता मेडिकल कॉलेजची स्थापना झाली आणि त्याचबरोबर ग्रँड ट्रंक रोड देखील याच्याच काळात झाला. त्यानंतर चार्ल्स मेटकाप. आता चार्ल्स मेटकाप ही आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे कारण याच्या काळात एक मुख्य कार्य झालं होतं ते म्हणजे प्रेसचे स्वातंत्र्य आणि यामुळेच याला वृत्तपत्राचा मुक्तिदाता असंही म्हणतात. याच्यानंतर आला होता ऑकलँड, त्यानंतर एलनबरो, त्यानंतर आला होता हॉर्डिंग्स आणि हॉर्डिंग्स नंतर भारताचा गव्हर्नर जनरल बनला लॉर्ड डलहौसी. लॉर्ड डलहौसी देखील परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे कारण यालाच आधुनिक भारताचा निर्माता म्हणतात. तर का तर याने भारतामध्ये अनेक कामं केली होती जसे की तार विभागाची स्थापना ही केली होती 1852ला, पोस्ट कायदा संमत केला होता 1854ला आणि याच्याच कार्यकाळात भारतात पहिली रेल्वे धावली ती मुंबई ते ठाणे दरम्यान 1853मध्ये. यानेच सार्वजनिक बांधकाम खात्याची स्थापना केली 1854मध्ये. स्पर्धा परीक्षांची सुरुवात देखील यानेच केली आणि यानेच संस्थाने खालसा केली होती. हाही पॉईंट लक्षात ठेवा. याच्यानंतर आला होता लॉर्ड कॅनिंग. आता लॉर्ड कॅनिंगच्या कार्यकाळात एक महत्त्वाची घटना म्हणजे 1857चा उठाव. 1857चा उठाव लॉर्ड कॅनिंगच्याच काळात झाला होता आणि याच उठावानंतर भारतातील सत्ता ईस्ट इंडिया कंपनीच्या हातातून काढून ब्रिटिश सरकारच्या हातात देण्यात आली होती आणि त्यानंतर 1858मध्ये राणीचा जाहीरनामा जाहीर झाला. याद्वारे
भारतातील गव्हर्नर जनरलला व्हायसराय बोलले जाऊ लागले आणि भारतातील शेवटचा गव्हर्नर जनरल कोण होता? तो झाला लॉर्ड कॅनिंग आणि भारताचा पहिला व्हायसराय कोण बनला? तोही बनला लॉर्ड कॅनिंग. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण बंगालचा गव्हर्नर जनरल आणि भारताचा गव्हर्नर जनरल यावर डिटेल डिस्कशन केले. आता भारताचे जे व्हायसराय आहेत त्यावर आपण दुसऱ्या भागात डिस्कशन करू. मग आतापर्यंत आपण घेतलेल्या लेक्चरवर आपण काही प्रश्न सॉल्व्ह करू. जे प्रश्न प्रिव्हियस इयरमध्ये विचारले आहेत ते सर्व प्रश्न आपण सॉल्व्ह करू. मग पहिला प्रश्न आहे, कोणत्या गव्हर्नर जनरलने इनाम कमिशन 1858ला नेमले? या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 लॉर्ड विल्यम बेंटिक. दुसरा प्रश्न आहे, कोणी भगवद्गीतेचे भाषांतर इंग्रजीमध्ये केले? या प्रश्नाचं देखील योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लॉर्ड कॉर्नवॅलिस. त्यानंतर ग्रँड ट्रंक रोड कोणाच्या काळात बांधण्यात आला? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 लॉर्ड विल्यम बेंटिक. त्यानंतर भारतीय विद्यापीठ कायदा कोणाच्या काळात आणला गेला? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 लॉर्ड कर्झन. त्यानंतर तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 लॉर्ड वेलेस्ली. यानंतरचा प्रश्न आहे, कायमधारा पद्धती कोणी सुरू केली? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 लॉर्ड कॉर्नवॅलिस. त्यानंतर मद्रासमध्ये रयतवारी प्रणाली कोणी सुरू केली? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 थॉमस मुनरो. त्यानंतरचा प्रश्न आहे, बंगालच्या पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 वॉरन हेस्टिंग्स. त्यानंतर खालीलपैकी कोणते संस्थान खालसा करण्यात आले नव्हते? पहा, सातारा, झाशी आणि उदयपूर ही संस्थाने खालसा करण्यात आली होती. पंजाब हे संस्थान खालसा करण्यात आलं नव्हतं. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 पंजाब. यानंतर ईस्ट इंडिया कंपनीचा अंतिम गव्हर्नर जनरल कोण होता? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 लॉर्ड कॅनिंग. त्यानंतर इंग्लंडच्या हाऊस ऑफ कॉमन्सद्वारे भारतातील कोणत्या गव्हर्नर जनरलवर महाभियोग चालवण्यात आला होता? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 वॉरन हेस्टिंग्स. खालीलपैकी भारताचा पहिला व्हायसराय कोण? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 लॉर्ड कॅनिंग. त्यानंतर भारतात पहिल्यांदा 1853मध्ये कोणत्या ठिकाणी रेल्वे सेवा सुरू करण्यात आली होती? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 मुंबई. पुढचा प्रश्न आहे, पिट्स इंडिया ॲक्ट अंतर्गत कशाची स्थापना करण्यात आली? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 नियंत्रण बोर्डाची. पुढचा प्रश्न आहे, कलकत्त्यामध्ये उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कायद्याअंतर्गत करण्यात आली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1773चा रेग्युलेटिंग ॲक्टद्वारे करण्यात आली 1774मध्ये. यानंतर समोरचा प्रश्न, बंगालच्या पहिला गव्हर्नर कोण होता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 क्लाइव्ह. एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलची स्थापना कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हेस्टिंग्स. त्यानंतरचा प्रश्न आहे, सिव्हिल सेवेचा जनक कोणाला संबोधले जाते? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 लॉर्ड कॉर्नवॅलिस. त्यानंतर भारताच्या कोणत्या गव्हर्नर जनरलने सतीप्रथा बंद केली होती? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 लॉर्ड विल्यम बेंटिक. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतात कोणत्या गव्हर्नर जनरलला वृत्तपत्राचा मुक्तिदाता बोलतात? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 चार्ल्स मेटकाफ. त्यानंतर 1857चा उठाव कोणाच्या गव्हर्नर जनरलच्या कार्यकाळात झाला? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 लॉर्ड कॅनिंग. त्यानंतर सर्वात पहिले कोणते संस्थान खालसा करण्यात आले? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 सातारा. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताच्या कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कार्यकाळात रेल्वे व संचार ही प्रणाली सुरू करण्यात आली? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 लॉर्ड डलहौसी. यानंतर आधुनिक भारताचा निर्माता म्हणून कोणाला ओळखले जाते? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 लॉर्ड डलहौसी. त्यानंतर श्रीरंगपट्टणमचा तह टिपू सुलतान सोबत कोणत्या गव्हर्नर जनरलमध्ये करण्यात आला? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 लॉर्ड कॉर्नवॅलिस. तर मित्रांनो, कंबाईन्ड स्पेशल लेक्चर या टॅगलाईनखाली आपण लेक्चर सिरीज सुरू केले आहे आणि याच सिरीजमधील हे गव्हर्नर संबंधीचे हिस्ट्रीचे लेक्चर आहे, ज्यामध्ये आपण सर्व गव्हर्नर जनरल संबंधी डिटेल माहिती घेतली आहे, ज्याच्या तुम्हाला येणाऱ्या सर्वच परीक्षांमध्ये फायदा होणार आहे. जरी आपण संयुक्त परीक्षेवर फोकस केला असेल तरी या लेक्चरचा फायदा तुम्हाला येणाऱ्या सर्वच परीक्षांमध्ये होणार आहे. जर हे लेक्चर तुम्हाला युजफुल वाटले असेल, हा कॉन्टेंट तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या लेक्चरला प्लीज लाईक करा. हे लेक्चर आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा आणि हे लेक्चर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर पाहत असाल
तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.